कांदा प्रश्नावर काँग्रेस आज नाशिकमध्ये मोर्चा काढणारे बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात नाफेड केंद्रावर मोर्चा काढण्यात येईल। नाफेड व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। कांद्याला क्विंटल मागे 3000 रुपये अनुदान देण्याची मागणीही करण्यात येणार आहे। तर नाशिकमध्ये अनेक बनावट मतदान कार्ड असल्याचं समोर ठाकरे सेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डेंकडून पर्दाफाश करण्यात आला। एका मतदान कार्डावर नाव महिलेचा मात्र फोटो पुरुषाचा। बनावट कार्ड तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी होणार आहे। सोबत योगेश गांगुर्डे आहेत। योगेश, नेमका काय विषय आहे हे आम्हाला तुम्ही दाखवू शकता का? काय नेमका प्रकार आहे? नाशिक मतदारसंघात काही दिवसाअगोदर म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात जे आंदोलन केले किंवा त्यांच्या विरोधात जे मोर्चे निघाले ते खरंच योग्य आहे असे आम्हाला वाटते। कारण मी माहितीचे अधिकार असतो किंवा सामाजिक पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या ऑफिसला गेलो किंवा जिल्हा कलेक्टर ऑफिसला गेलो त्यावेळेस मला तिथं सेशन कार्ड असे आढळून आले की त्या सेशन कार्डवर बाईच्या नाव लेडीजचं आणि फोटो हा माणसाचा आहे। आणि काही सेशन कार्ड असे होते की एकाच फोटो म्हणजे 3 सेशन कार्ड आहे, तिघांचे फोटो एकच आहे आणि नाव सारखेच आहे, पण सेशन कार्डवर जो नंबर असतो तो नंबर हा वेगवेगळा आहे। म्हणजे तोच माणूस हा 3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करू शकतो। तुम्ही आम्हाला ह्या कार्डच्या माध्यमातून दाखवू शकता की नेमका कसा गोंधळ आहे? आता वाजपेयी म्हणून एक नावाचे इसम आहे, यांचा सेशन कार्ड आहे। हे सेशन कार्ड हे ऑलरेडी यांचे 3 सेशन कार्ड बनवले गेलेले आणि 3 सेशन कार्डवर हे वेगवेगळे जो नंबर असतो आपला सेशन कार्डचा जो नंबर असतो हा तिघे सेशन कार्ड नंबर हा वेगवेगळा आहे। म्हणजे हाच माणूस मतदान हा 3 वेळेस मतदान हा करू शकतो। तसंच एका लेडीजचं नाव मीना किसन कळमकर म्हणून आहे आणि त्याच्याऐवजी माणसाचा फोटो हा त्यांनी लावलेला आहे। आणि दुसरं असं की एक योगेश काळुंगे म्हणून एक इसम आहे, त्यांचा फोटो सेशन कार्डवर इथे वेगळा, इथे सारखाच फोटो आहे सेशन कार्डवर, पण नावं हे वेगवेगळे आणि सेशन कार्ड नंबर पण वेगवेगळे। आता याच्यावर शेवटून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह पडण्यासारखेच आहे। आणि याचं आडनाव वेगळं, नाव वेगळं आणि हा माणूसही वेगळा आहे। जर बोगस मतदान ज्या नाशिकमध्ये होत असेल तर साहजिकच आहे की सरकार जर निवडणूक आयोगाच्या विरोधात काही कारवाई करत नसेल तर निवडणूक आयोग खरंच याच्यात चुकी आढळून हे आज आमच्या समोर निदर्शनास आलेले आहे। अशा पद्धतीचे हे सगळे घोळ या सगळ्या मतदार याद्यांमध्ये आणि त्याचप्रमाणे वोटर ID मध्ये जर होत असतील तर निश्चितपणे याची चौकशी व्हायला हवी। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे सगळे पुरावे पाठवले जाणार आहेत असं योगेश यांनी सांगितलं आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये याबाबत नेमका आता काय निर्णय होतो, काय कारवाई होते हे बघणं देखील त्यानिमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।